Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Double tap to activate. I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. नमस्कार. इंग्रजी पाठ क्रमांक 18. आय लर्न इंग्लिश सो डू यू. तर मित्र हो, आतापर्यंत आपण शिकलो. माफ करा, आज रविवार दिनांक 23 जानेवारी 2022. आता आपण 18व्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आय लर्न इंग्लिश सो डू यू, म्हणजे आम्ही इंग्रजी शिकतो, तुम्हीही ते शिका. आतापर्यंत तुम्हाला मी साधी विधानं करण्याबाबतची वाक्य सांगितली, म्हणजेच की सर्वसाधारण सामान्य वाक्य सांगितली की ज्याला आपण विधान म्हणतो, म्हणजे सामान्य, जातो, येतो, करतो, खातो, पितो वगैरे वगैरे, या पद्धतीने सांगितले. आता हे म्हणजे क्रिया करतो, करत आहे नाही किंवा केली असं नाही, करतो. काय करतो? खातो, पितो, शिकतो, बसतो, उठतो, झोपतो, ज्ञान मिळवतो, बोलतो, असं. आता हे काय करतो हे आपण सांगितलं आहे. आता आजपासून आपण काय केलं हे शिकणार आहोत, म्हणजे ते पण तुम्हाला आलं पाहिजे. फक्त आतापर्यंत तेच शिकत आलात. आता काय केलं, काय झालं हे पण सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून मी आता तुम्हाला आजपासून, म्हणजे साध्या भूतकाळातली वाक्य असतील, कारण आतापर्यंत जे तुम्ही शिकलात हा साधा वर्तमान काळ शिकलात. आता साध्या भूतकाळातली वाक्य असतील, आणि त्यासाठी स्वाभाविकरित्या तुम्हाला क्रियापदाचं दुसरं रूप माहीत असावं लागणार आहे. भूतकाळ म्हणजे घडलं हे सांगण्यासाठी क्रियापदाचं दुसरं रूप माहीत असावं लागणार आहे. महत्त्वाचा नियम असा की टू बी फॉर्म म्हणजे जे होणे आहे, झालं, होणे, होणार, येणार, जाणार, म्हणजेच होणे. टू बी फॉर्म त्याला म्हणतात. टू बी फॉर्म मी तुम्हाला सांगितलं होतं. टू बीचे फॉर्म काय? एम, एम, इज, आय एस अँड आर, ए आर ई. एम प्रथम पुरुषी एकवचन, इज तृतीय पुरुषी एकवचन, अँड आर प्रथम पुरुष अनेकवचन, द्वितीय पुरुष अनेकवचन, तृतीय पुरुष अनेकवचन, आर. म्हणजेच एम, इज, आर याचं वॉज आणि वर. वॉज आणि वर. एम, इजला वॉज आणि आरला वर, WERE, वर. ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आता उदाहरणार्थ आय लर्न इंग्लिश आपलं टायटल आहे. आय लर्न इंग्लिश, LEARN, लर्न. त्याचं मी इंग्रजी शिकतो. आय लर्न्ड इंग्लिश, मी इंग्रजी शिकलो. आता लर्न, LEARNT, लर्न्ड, अथवा LEARNED, लर्न्ड. आलं का लक्षात? लर्न्ड किंवा लर्न्ड याचे दोन पास्ट टेन्स होतात. दोन आहेत. आय लर्न इंग्लिश सो यू डीड, मी इंग्रजीचं ज्ञान मिळवलं, तेच तुम्ही केलं. सो यू डीड. सो यू डूचं डीड, डूचं डीड, DO डू, त्याचा पास्ट टेन्स डीड, DID. सो यू डीड.
आय लर्न इंग्लिश सो यू डीड. मी इंग्रजी शिकलो म्हणून तुम्हीही तेच केलं. आपलं मूळ कसं आहे, आय लर्न इंग्लिश सो डू यू. मी इंग्रजी शिकतो, इंग्रजीचं ज्ञान मिळवतो, तेच तुम्ही करा, तेच तुम्ही करताय. आणि त्याप्रमाणे मी केलं, तुम्ही केलं, असा त्यातला अर्थ आहे. ठीक आहे, आता साध्या गोष्टीकडे आपण जाऊ. व्हॉट इज युअर नेम याने आपण सुरुवात केली होती. आता आपण असं करू, व्हॉट वॉज हर नेम, म्हणजे तिचं नाव काय होतं. हर HER. व्हॉट वॉज हर नेम, तिचं नाव काय होतं. हू वर यू, तू कोण होतास. हू वर यू, तू कोण होतास. हाऊ ओल्ड वॉज ही, तो किती वर्षांचा होता. हाऊ ओल्ड वॉज ही, तो किती वर्षांचा होता. आलं का लक्षात. म्हणजे हे तुमच्या आता लक्षात आलं पाहिजे की महत्त्वाचं काय आहे ते. नंतर त्याचं वय काय होतं. व्हॉट वॉज हीज एज. व्हॉट वॉज हीज एज. एज. दॅट वॉज बॉय, तो मुलगा होता. शी वॉज अ गर्ल, ती मुलगी होती. शी वॉज अ गर्ल, ती मुलगी होती. व्हॉट वॉज युअर एज वेन यू मेट मी, म्हणजे वॉज युअर एज, तुझं वय किती होतं. वेन, जेव्हा, यू मेट मी, MEET, मीट म्हणजे भेटणे, आणि त्याचा पास्ट टेन्स मेट, दुसरं रूप, मेट भूतकालीन रूप, मेट MET, मीटचं मेट, म्हणजे तू मला जेव्हा भेटलास तेव्हा तुझं वय काय होतं. असं. इन विच क्लास यू वर, तू कोणत्या वर्गात होतास. इन विच क्लास यू वर. व्हॉट स्टँडर्ड इन व्हॉट स्टँडर्ड यू वर, तू कोणत्या इयत्तेत होतास. अथवा इन विच स्टँडर्ड यू वर, तू कोणत्या इयत्तेत होतास. आता हे कसं आहे, इन विच स्टँडर्ड डू यू स्टडी, तू कोणत्या इयत्तेत अभ्यास करतोस. इन विच स्टँडर्ड डीड यू स्टडी. आता इथे डीड, डूचा डू जसा मूळ म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असल्यामुळे तो प्रश्नार्थक वगैरे वाक्यात वापरतो ना आपण, तेव्हा आपण याचा भूतकाळात डूच्या ऐवजी म्हणजे डीड येतं, आणि मग क्रियापदाचं मूळ रूपच राहतं, दुसरं येत नाही. म्हणजे हाऊ डीड यू स्टडी, नाही तर हाऊ यू स्टडीड असं होईल. हाऊ यू स्टडीड, तू कसा अभ्यास केलास. पण हाऊ डीड यू स्टडी, तू कसा अभ्यास केला. त्यामुळे डीड आल्यामुळे क्रियापदाचं मूळ राहिलं. इन विच क्लास डीड यू स्टडी लास्ट इयर, तू मागील वर्षी कोणत्या वर्गात अभ्यास केलास किंवा कोणत्या वर्गात होतास. इन विच क्लास डीड यू स्टडी इन लास्ट इयर, मागील वर्षी तू कोणत्या वर्गात होतास. कोणत्या वर्गात अभ्यास केलास. आय स्टडीड इन 8th स्टँडर्ड, मी 8व्या वर्गात अभ्यास केला की 8व्या वर्गात होतो. आता इथे उत्तरात आय स्टडीड म्हणजे STUDY स्टडी म्हणजे अभ्यास किंवा अभ्यास करणे. तर हे क्रियापदाचं आय स्टडीड इन 8th स्टँडर्ड म्हणजे मी 8व्या वर्गाचा अभ्यास केला. हू वॉज ही, तो कोण होता. ही वॉज रमेश, तो रमेश होता. तो रमेश होता. व्हॉट डीड ही स्पीक, तो काय म्हणाला, काय बोलला. व्हॉट डीड ही स्पीक, तो काय म्हणाला, काय बोलला.
काय बोलला. व्हॉट डीड ही स्पीक, तो काय बोलला. व्हॉट डीड ही से, तो काय म्हणाला. व्हॉट डीड ही से, तो काय म्हणाला. अदरवाईज व्हॉट ही सेड, तो काय म्हणाला. पण आपण डीड आल्यामुळे मूळ से आला, त्यामुळे सेड इथे येणार नाही. व्हॉट डीड ही से आणि व्हॉट ही सेड लक्षात घ्या, असा तो फरक आहे. हा आपल्याला समजला पाहिजे. हा महत्त्वाचा फरक आहे आणि हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि याला म्हणजे आता हे भूतकालीन वाक्य आहेत. आतापर्यंत आपण शिकलो फक्त साधा वर्तमान काळी वाक्य शिकलो. आता भूतकालीन वाक्य आपण शिकत आहोत. म्हणजे हे आपल्याला पण आलं पाहिजे. आता वेअर डू यू लिव्ह असं म्हण, तू कुठे राहतोस. वेअर डीड ही लिव्ह, वेअर डीड ही लिव्ह अथवा वेअर ही लिव्ड. हा, वेअर ही लिव्ड, वेअर डीड ही लिव्ह. आलं का लक्षात. म्हणजे हे व्हॉट डू यू डू असं आपण म्हणू शिकलो. व्हॉट डू यू डू, तू काय करतोस. व्हॉट डीड यू डू, तू काय केलंस. व्हॉट डीड यू डू, तू काय केलंस. व्हॉट डीड यू डू वेन आय केम. आता कमचं केम झालं. व्हॉट डीड यू डू वेन आय केम, जेव्हा मी आलो तेव्हा तू काय केलंस. आलं का लक्षात. तेव्हा तू काय केलंस, जेव्हा मी आलो तेव्हा. म्हणजे अशा वेळेस हे आपल्याला आलं पाहिजे. डू यू गो टू स्कूल, तू शाळेत जातोस. येस आय गो टू स्कूल. डीड यू गो टू स्कूल, तू शाळेत गेलास का. येस आय वेंट टू स्कूल. आय वेंट टू स्कूल, गोचा वेंट झाला. आय वेंट टू स्कूल, WENT वेंट. म्हणजे हे कसं आहे, आय वेंट टू स्कूल आणि आय गो टू स्कूल एव्हरी डे. आय वेंट टू स्कूल येस्टरडे, मी काल शाळेत गेलो. आम्ही काल शाळेत गेलो. मी रोज शाळेत जातो, मी काल शाळेत गेलो. आय फॉरगॉट टू गो टू स्कूल टुडे. फॉरगॉट, मी जायला विसरलो, शाळेत जायला विसरलो. फॉरगेट मूळ शब्द आहे, FORGET, त्याचा पास्ट टेन्स फॉरगॉट, FORGOT. म्हणजे मी शाळेत जाण्यास विसरलो. लक्षात घ्या. हां, हे असं आलं पाहिजे, मी शाळेत जाण्यास विसरलो. आता हे तुम्हाला तुम्ही बरोबर शिकाल. आता तुम्हाला सोपं जाणार आहे. हां, आपण काय विचार पाहिलं तर विच फ्रूट्स डू यू लाईक. तर विच फ्रूट्स डीड यू लाईक, तुला कोणती फळं आवडली की आवडत असत. आय लाईक टू ईट मँगो, म्हणजे मला आंबा खायला आवडतो. आय लाईक टू ईट मँगो, म्हणजे मला आंबा खायला आवडला. त्यामुळे आय एट मँगोज. ईट, EAT, ईट खाणे, त्याचा पास्ट टेन्स एट, ATE. आय एट मँगोज, मी आंबे खाल्ले. मी आंबे खाल्ले. डज ही लाईक्स टू ईट ॲपल. डज ही लाईक्स टू ईट ॲपल, त्याला सफरचंद खायला आवडतात का. येस ही लाईक्स टू हॅव ॲपल्स, त्याला सफरचंद खायला आवडतात. बट अंबिका डज नॉट लाईक टू ईट ॲपल्स, शी एट मँगोज. अंबिकाला आंबे खायला आवडत नाहीत म्हणून तिने नाही, सफरचंद खायला आवडत नाही म्हणून तिने आंबा खाल्ला. आंबा, शी एट मँगोज, आंबे खाल्ले. लक्षात घ्या. हू वॉज शी, ती कोण होती. शी वॉज अंबिका, ती अंबिका होती. हू एम आय, मी कोण आहे.
हू वॉज आय, मी कोण होतो. हू वॉज आय, मी कोण होतो. आलं काय लक्षात. विच क्लास डू यू स्टडी इन टुडे. आय स्टडी इन 4th क्लास. विच क्लास डू यू स्टडी इन टुडे म्हणजे आज तू कोणत्या वर्गात शिकत आहेस. आय स्टडी इन 4th क्लास, मी 4थ्या वर्गात शिकतोय. यस्टरडे आय वॉज देअर इन 5th क्लास, मी काल 5व्या इयत्तेत होतो. आय वॉज देअर, THERE, आय वॉज देअर इन 5th क्लास, मी 5व्या वर्गात होतो. अंबिका स्टडीड टुडे इन 6th क्लास, अंबिका ही आज 6व्या वर्गात तिने अभ्यास केला. स्टडीड, तिने 6व्या वर्गाचा अभ्यास केला. अंबिकाने 6व्या वर्गाचा अभ्यास केला. आलं का लक्षात. हे समजलं पाहिजे. जरा थोडंसं सुरुवातीला कठीण जाईल पण नंतर येईल, लक्षात येईल. आय एट सो मेनी फ्रुट्स yesterday. I ate, ATE, fruits, फळे, FRUITS. I ate so many fruits yesterday. मी काल खूप फळे खाल्ली. मी काल खूप फळे खाल्ली. I drank a little water. I drank a little water. मी थोडं पाणी प्यायलो. मी थोडं पाणी प्यायलो. I do not like to drink much water. I don't like to drink much water. मला जास्त पाणी प्यायला आवडत नाही. But I drank little water now. पण आता मी थोडं पाणी प्यायलो. Drank, drinkचं drank, DRINK, drink पिणे, drank DRANK, drank. drank म्हणजे प्यायली, प्यायलो, प्यायले वगैरे वगैरे. तर अशाप्रमाणे लर्न, ड्रिंक, ड्रँक, डू, डीड, स्टडी, स्टडीड, एम, इज, वॉज, एम और इज, वॉज, आर, वर, WERE, वर. हे तुम्हाला चांगलं लक्षात राहिलं पाहिजे तरच तुम्हाला त्याप्रमाणे वाक्य बनवता येतील आणि तुम्हाला काळ समजेल. काळानुसार वाक्य बनवायची झाली हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. सो फ्रेंड्स, प्लीज रिमेंबर वॉट वी लर्न्ड टुडे. तेव्हा मित्र, तुम्ही लक्षात घ्या आपण आज काय शिकलो. ना लेट अस मूव्ह टू टेबल नंबर 15. आता आपल्याला 15व्या पाढ्याकडे वळूया. वी लर्न्ड टेबल 1 to 14 till today. We learned टेबल 1 to 14 till today. आजपर्यंत आपण 1 ते 14 पाढे शिकलो. सो टुडे we do टेबल नंबर 15. म्हणून आज आपण 15वा पाढा करतोय. सो प्लीज पे अटेन्शन. त्या इकडे लक्ष द्या. 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 1 15, 15 2 30, 15 3 जा 45, 15 4 जा 60, 15 45, 15 चौक 60, 15 5 जा 75, 15 6 जा 90, 15 5 75, 15 6 90, 15 7 जा 105, 15 8 जा 120, 15 7 5 10, 15 8
सहाशे. 15 9 135. 15 10 150. 15 9 3500. 15 10 150. 15 11 165. 15 12 130. 15 11 65 असे. 15 12 80 असे. तर अशा प्रकारे मित्र आज आपण 18वा पाठ केलेला आहे. आता लक्ष द्या. आता यापुढे तुम्हाला थोडे 2-5 मिनटं तुमच्या नेहमीच्या पाठात वाढतील, पण तुम्हाला खूप शिकायचं अजून. आता ही जस्ट सुरुवातच झालेली आहे. तेव्हा आजपर्यंत मी 12 ते 15 मिनटं घेत होतो. आता कदाचित याच्या पुढे 15 ते 20 मिनटं पाठ राहील. तेव्हा कंटाळा करू नका आणि लक्षात घ्या. आणि समजलं नाही तर विचारा, पण पाठाकडे काळजीपूर्वक लक्षात द्या आणि तुम्हाला इंग्रजी निश्चितपणे येईल, यात मला शंका नाही. सो फ्रेंड्स, बेटर टू स्टॉप टुडे. तर मित्र, आता आज थांबलेलं बरं. तुम्हाला कंटाळवाणा होता कामा नये. सो